कसे आहात सगळे? आपला गुढीपाडवा म्हणजे आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. अगदी उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याला श्रीखंडपुरीचा बेत झालाच पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात गुढी उभारली जाते आणि गुढीपाडव्याचा नैवेद्य म्हणून वरण भात भाजी पोळी त्याच्यासोबत श्रीखंडपुरी ही तर झालीच पाहिजे. मग ते अमेरिकेत असलात तरी आणि भारतात असलात तरी. मी आता सध्या अमेरिकेत आहे आणि अमेरिकेतला आमचा पहिला गुढीपाडवा आहे, पण इकडे श्रीखंड मला मिळालं नाही. सो मी म्हटलं नाही, गुढीपाडवा आहे तर श्रीखंड तर झालंच पाहिजे, शेवटी शास्त्र असतं ते. तर श्रीखंड म्हटलं घरी बनवूया ह्यावेळेस. श्रीखंडाची रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी असं वाटलं. तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे श्रीखंडाची रेसिपी. तर चला बनवायला घेऊया. सर्वप्रथम आपल्याला चक्का बनवायचा आहे. इकडे लो फॅट मिल्क आणि लो फॅट दही मिळतं, पण त्यातही मी ट्राय करणार आहे कसा बनतो ते आपण बघूया. तर श्रीखंडाचा चक्का बनवण्यासाठी काय काय सामान लागणार आहे? तर दही. हो, बस फक्त दहीच लागणार आहे आज आपल्याला. आणि बाकी 24 तास आपण ते चक्का बनण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. मी प्रोसेस तर तुम्हाला सांगेलच, पण आता तरी सध्या तरी आपल्याला फक्त दही लागणार आहे. एक सुती कपडा लागणार आहे आणि एक भांडं लागणार आहे आणि वर ठेवायला काहीतरी हेवी सामान लागणार आहे. तर साधारण मोठा बाउल भरून आपल्याला चक्का किती बनवायचा आहे त्यावर आहे. 1 किलो दुधापासून म्हणजे 1 किलो दह्यापासून अर्धा किलो चक्का तयार होतो. तर आम्ही खाणारे दोघच, मी, वृषाल आणि विधान. विधान अगदी थोडं खातो, पण विधान सुद्धा आवडीने श्रीखंड खातो. तुम्ही बघू शकतात मी हे दही यात काढून घेणार आहे. या सुती कपड्यामध्ये मोठा बाउल भरून दही काढून घ्यायचं आहे. आय थिंक दिस इज इनफ. हे एवढं इनफ आहे. आणि हा सुती कपडा चारी बाजूने आपल्याला पकडून हे अशी एक पुरचुंडी तयार करायची आहे आपल्याला. आणि त्यातून होईल तितकं अगदी सावकाशपणे आपल्याला हे पाणी, यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात मी अगदी सावकाश प्रेस करते आहे, अगदी स्लोली प्रेस करते आहे. सावकाश हे दाबून घ्यायचं आहे आपल्याला, नाही तर दही बाहेर येईल त्याचं. काही जण हे असं वर अडकवून सुद्धा ठेवतात एखाद्या गोष्टीला, की जेणेकरून असं पाणी गळत राहील त्या दह्यामधून. आणि काही लोक यावर ओझं ठेवून, काहीतरी जड वजन ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देतात चक्का सेट होण्यासाठी. हा आपण चक्का तयार करतो आहे. ही श्रीखंडाची इनिशियल स्टेज आहे. हलक्या हाताने दाबून आपण यातलं पाणी थोडं काढून घेतलं आहे. आणि आता आपण 24 तासांसाठी हे चक्का सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. ते कसं ते तुम्ही बारकाईनं बघा. मी आता हे बांधते आहे. मी हा रुमाल घेतला आहे कॉटनचा, जेणेकरून पाणी त्यातून निघून जाईल इझिली. आपण हे पक्क बांधून घ्यायचं आहे. आणि काय करायचं की ही अशी जाळी असते आपल्याकडे, ह्या जाळीवर हे ठेवणार आपण, जेणेकरून त्यातून पाणी निथळून जाणार. आणि खाली एक भांडं ठेवूया आपण. आणि काय करायचं की यावर आपल्याला काहीतरी हेवी ठेवायचं आहे. तर माझ्याकडे खलबत्ता आत्ता अवेलेबल नाहीये, तर मी माझ्याकडे अवेलेबल असलेलं सामान म्हणजे हा आत्ताच तुपाचा डबा मी ऑर्डर केला आहे, हा मी यावर ठेवून देणार. तर हे असा सेटअप आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 24 तासांसाठी. तर 24 तासानंतर याचा चक्का बनवून रेडी होईल. तर ते मी तुम्हाला उद्या दाखवेलच. 24 तासानंतर बघूया चक्का कसा होतोय ते. काल आपण चक्का बनवण्याची प्रोसिजर कंप्लीट केली होती आणि संपूर्ण रात्रीसाठी आपण हा चक्का फ्रीजमध्ये ठेवला होता. तर मी आता तुम्हाला दाखवते श्रीखंड बनवण्यासाठी आपला चक्का रेडी आहे की नाही. तुम्ही बघू शकता तिकडे. आपण आता हे ओपन करून बघूया आपला चक्का रेडी आहे का. तर तुम्ही बघू शकतात अगदी प्रॉपर आपला चक्का रेडी आहे. हे बघा, छान तयार झाला आहे चक्का. तर हे असा इतका प्रॉपर चक्का तयार झाला पाहिजे, तर आपलं श्रीखंड छान होणार आहे. आणि आता आपण हे एका बाउलमध्ये काढून आपण तो फेटून घेणार आहोत साखर टाकून. तुम्हाला दिसत असेल आपलं पनीर जसं असतं तसा हा चक्का तयार झाला आहे. आपण म्हणून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवला होता. अतिशय घट्ट असा झालेला आहे. आणि आता कसं आहे की हे 1.5 वाटी इतका आपण चक्का बनवला, त्यासाठी आपण ही 1 वाटी इतकी साखर टाकणार आहे. तुम्हाला गोड जसं पाहिजे असेल तसं तुम्ही साखर ऍडजस्ट करू शकतात. कारण श्रीखंड थोडंसं आंबटसरच छान लागतं.
तर ती 1 वाटी साखर आपण 1.5 वाटी चक्कामध्ये मिक्स केली आणि विस्करच्या मदतीनं त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे श्रीखंड तेवढं क्रीमी टेक्स्चरमध्ये बनतं। यात आता अगदी थोडी आपण वेलची पूड ऍड करणार आहोत, फक्त एक फ्लेवरसाठी, कारण श्रीखंडामध्ये वेलची पूड नाही तर मजा नाही। आणि आता हा आंब्याचा रस मी बनवून घेतला आहे। तर तुम्हाला जर असं प्लेन श्रीखंड पाहिजे असेल तर तुम्ही असं प्लेन सुद्धा खाऊ शकतात। याच्यामध्ये थोडेफार ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही ऍड करू शकतात, आणि किंवा तुम्हाला पायनॅपलचं हवं असेल तर पायनॅपल ऍड करू शकतात। तुम्हाला मँगो श्रीखंड पाहिजे असेल तर तुम्ही मँगोचा पल्प आणि मँगोच्या स्लाइसेस असं सगळं ऍड करू शकतात। तुमच्या चॉईसवर, तुमच्यावर डिपेंड आहे ते। तर आमच्या घरात सगळ्यांना आम्रखंड जास्त आवडतं, त्यामुळे मी हा आमरस बनवून घेतला आहे आणि आता मी थोडा त्यात ऍड करणार आहे फ्लेवरसाठी। आणि आता मी पुन्हा फेटणार आहे सगळं। तर हे अशा प्रकारे आपण चांगलं फेटून घेणार आहोत। आणि थोडे साईडला आता मी थोडे ड्रायफ्रुट्स कट करणार आहे। ड्रायफ्रुट्स कट करून यात टाकणार आहे, म्हणजे ते आपलं परफेक्ट आम्रखंड तयार होईल। आज मला आमच्या नाशिकच्या बुधाच्या श्रीखंडाची खूप आठवण येते आहे, आणि अर्थातच पुण्याचं चितळेचं आम्रखंड सुद्धा खूप सुंदर आहे। आम्ही इंडियातल्या गोष्टी खूप मिस करतो आहोत। तर चक्का आणि साखर असं छान दोन्ही मिक्स करून झालं आहे, छान फेटलं आहे मी। आणि आता इकडे मी काही ड्रायफ्रुट्स घेतले आहे, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकतात। मी काजू, बदाम आणि पिस्ते अशा 3 गोष्टी घेतल्या आहेत। तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही टाकू शकता। ते ड्रायफ्रूट ऍड केले आहे। तर हे असं दिसतं आहे आपलं आम्रखंड। तुम्ही सगळे श्रीखंड एकदा तरी घरी नक्की बनवून बघा, खरंच खूप सुंदर होतो। तुम्हाला रिझल्ट दिसतच असेल। मी आम्रखंड आज घरच्या घरी बनवलं। अमेरिकेला येऊन हा एक फायदा झाला की माणूस सगळं घरी करायचं शिकतो। तर तुम्ही बघू शकतात अगदी कमी सामानात, म्हणजे फक्त दही, साखर, वेलची पावडर अशा अगदी कमी सामानात आपलं श्रीखंड बनवून तयार आहे। आणि तुम्ही बघू शकतात हे आपलं आम्रखंड रेडी आहे। तर आज आम्रखंड बनवून मी फुल्ली सॅटिस्फाईड आहे, मला खूप आवडलं आहे। तर गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड रेडी आहे। तर आजचं श्रीखंड माझं तुम्हाला कसं वाटलं आणि श्रीखंडाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज। थँक्यू।